नमस्कार. एखादा रेन मेकर असतो. तो घरीदारी सर्वत्र आनंदाच्या तुषारांचा वर्षाव करतो. त्याच्या व्यक्तिमत्वातच अशी काही जादू असते की कुबट अंधाऱ्या खोलीत खडूस साहेबाच्या हाताखाली अपमान सहन करत वर्षोनवर्ष काम करणाऱ्या कारकुनांच्या जीवनात पण नंदनवन बहरतं. कोणाला तो गवसतो, तो कोणी त्याच्या हेतूविषयी कुचकट शंका घेत त्याला कायमचं गमावून बसतं. आज ऐकूया चित्र खानोलकर यांची कथा ताजा माणूस. ताजा माणूस त्यांच्या सनई ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट आहे. ऐकूया चित्र खानोलकर, ताजा माणूस. आम्ही कारकून मंडळी धावत पळत ऑफिसात हजर झालो. ऑफिसात हजर होणं म्हणजे ते धावत पळतच व्हायला हवं, ही आमची प्रामाणिक समजूत. प्रत्येक कारकुनाची समजूत प्रामाणिक असतेच. भिंतीजवळच्या टेबलावर आ वासून पडलेल्या मस्टरवरच्या सह्यांचा विधी एकदाचा आटोपला. तेवढ्यातल्या तेवढ्यात काकदृष्टीने कोणी कोणी दांड्या दिल्या आहेत हे न्याहाळून घेतलं आणि समोरच्या दारातून दिसणाऱ्या कॉरिडॉरवर आमच्या दृष्टींची पायपुसणी पसरून आम्ही टेबलाभोवती उभे राहिलो. 10:28 झाली होती. 28:30 झाली की कॉरिडॉरच्या मधोमध असलेल्या जिन्याच्या अगदी वरच्या दगडी पायरीवर कवाथे साहेबांच्या डाव्या पायातला बूट खाडकन वाजेल. पण या अर्ध्या मिनिटात आम्ही एक वेगळीच टपटप ऐकली. त्या फरशीवर बुटांचा आवाज असा लयदार होतो हे खरंच वाटेना. जिन्यावरून तो माणूस आला आणि कॉरिडॉरमधून क्रीडा मैदानावर जाणाऱ्या खेळाडूसारखा चालू लागला. निळ्या चकचकीत सुटातला तो माणूस इतका ताजा वाटला की आमचाच आम्हाला कुबट वास येऊ लागला. हेड कारकून काजरेकर तोंडावरचा घाम टिपून म्हणाले, नवीन येणार म्हणून ऐकत होतो तो हा क्लार्क बहुतेक. आणि त्यांचा कुजबुजीतला घामट आवाजही घाम कॉलरीत जिरून जातो तसाच लुप्त झाला. कारण कॉरिडॉरच्या मधोमध असलेल्या जिन्याच्या अगदी वरच्या पायरीवर कवाथे साहेबांच्या डाव्या पायातला काळा बूट आमच्या थोबाडीत दिल्यासारखा आवाज काढून गेला आणि त्यांच्या खोलीच्या दरवाजाशी टेबलावर बसलेला अच्युत ताजणे पट्टेवाला भरतीच्या वेळी झालेल्या जखमेतून उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखा ताडकन उठून उभा राहिला आणि कपाळात मारून घेतल्यासारखा सलाम ठोकून त्याने साहेबांच्या हातातली भली मोठी गर्विष्ठ कातडी बॅग हलकेच घेतली आणि 10:29 झाली. कवाथे साहेबांची पाठ वळली आणि त्या निळ्या सुटातल्या ताज्या माणसाने गुड मॉर्निंग सर म्हणून हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्याच्या गळ्यातला टाय फुलपाखरांच्या माळेसारखा लांबून दिसत होता. वाटत होतं की हा माणूस गळ्यात रंगीबेरंगी उडू उडू पाहणारी फुलपाखरं बांधून आलाय. गुड मॉर्निंग सर. त्याचा हात धीटपणे अजून पुढे होता. साहेबांनी कंठहाड छातीतून जरा वर काढल्यासारखं केलं आणि त्या माणसाकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं. दारातल्या काचेच्या दारावर त्यांनी उजव्या हाताची मूठ टेकली. साहेबांचे ओठ हललेले आम्हाला दिसले आणि मग आमच्या कानी आलं, गेट आउट, आय एम युअर बॉस, यू. आणि साहेबांनी ढकलदार मुठीनेच दूर लोटलं. ते गर्जनेसारखे खोलीत लुप्त झाले. ढकलदार मागे पुढे हलत राहिलं आणि तो नवीन कारकून पुढे केलेला हात कोटाच्या खिशात सारून अगदी मंद मंद हसत फरशीवर बुटांच्या आवाजाची वेल पसरत आमच्याकडे आला. आम्ही थोडेसे दचकलोच, कारण 10:30 केव्हाच होऊन गेले होते. या वेळेला आम्ही काउंटरच्या कडच्या टेबलापाशी असणं म्हणजे कवाथे साहेबांच्या फायरिंगचं बळी होणं. पण या निळ्या सुटातल्या ताज्या माणसाने आम्हाला थोडंसं बेसावत केलं होतं.
तो आमच्या अगदी जवळ आला. त्याने खिशातून आपला स्वच्छ मलमलीचा पांढरा रुमाल काढला. त्याने तो आपल्या ओठा हनवटीवरून फिरवला. मला तर वाटलं की या माणसाने खिशातून हास्य भरून आणलेलं असावं आणि तो रुमालाने ओठांना लावीत असावा. मी म्हणजे आपला बावळट. भलत्याच वेळी नको ते आठवणारं एक अडगळीतलं बिघडलेल्या घड्याळासारखं डोकं ईश्वराने आमच्या कपाळी मारलं. त्याला आता काही इलाज नाही. तो आमच्याशी खूप जुनी ओळख असल्यासारखा हसला. पण आम्ही सगळे सामुदायिक कडवटपणा चर्येवर आणून थोडे दूर सरकलो, पांगलो. आपापली टेबलं पकडून आम्ही खुर्चीत जमा झालो. हेड कारकून काजरेकरांनी कोट काढून खुर्ची मागच्या भिंतीवर लटकावून दिला. तो आता 5:30 वाजेपर्यंत त्यांच्या मागे त्याच्या सावलीसारखा दिसत राहील. तो माणूस आत आला. प्रत्येकाच्या टेबलापुढे जाऊन हसू लागला आणि टेबलामागचा कारकून अंग चोरून घेऊ लागला. म्हणजे या तुमच्या ऑफिसात एकही पोरगी नाही आणि तरी तुम्ही कामं करता? तो माणूस आश्चर्याने म्हणाला. कोण्यातल्या माझ्या खुर्चीतून मी पाहत होतो. त्याच्या मुद्रेवर सगळे भाव अगदी स्पष्ट उमटत होते. आश्चर्य अगदी आश्चर्यासारखं दिसत होतं आणि ते पाहण्यात मोठीच गंमत होती. तो प्रत्येकाचं नाव विचारत होता. अगदी तळमळीच्या आवाजात सगळ्यांची चौकशी करत होता आणि प्रत्येकजण त्याच्या स्वभावाचा अगदी डोक्यावर लखलखून पडणारा किरण चुकवण्याची खटपट करत होता. त्याला आम्ही दूर ठेवू पाहत होतो आणि या भिंती? तो मग चौफेर डोळे फिरवत उद्गारला. अहो काजरेकर, तुमचं नाव बुवा एवढं बरं वाटत नाही, पण जाऊ दे, ते सोडा. पण तुम्ही तरी एखाद छानसं सुरेखसं असं कॅलेंडर ह्यातल्या एखाद्या भिंतीवर आणून टांगलात तर? त्याला अगदी त्या भिंतीचा तो कोरडेपणा पाहावेनाच. उद्या येताना मीच एखादं कॅलेंडर आणतो. अहो नेरुरकर, काय हे? अहो पोरी नाही तर नाही, पण तुमच्या टेबलावर तुम्ही जे हे कसले तरी ठोकळे पेपरवेट म्हणून ठेवले, त्याऐवजी रंगीत कळ्या असलेले काचेचे गोळे का नाही तुम्ही मागवत? त्याला एक एक गोष्ट अशी नावडत होती. प्रत्येक वस्तूवर जणू तो ठेचकाळत होता. आम्ही वेगळ्याच भीतीने गोठून गेलो होतो. एकमेकांच्या कानाशी लागत होतो. आपला जीव दुसऱ्याच्या कानात थंडगार तेलासारखा ओतीत होतो. भीतीचा जडपणा प्रत्येक कारकुनाच्या रोमरंध्रातून करकरू पाहत होता. हेड कारकून काजरेकर आपला चेहरा कोटासारखाच खुंटीवर टांगून ठेवणार आहे असं मला आपलं वाटू लागलं आणि तो ताजा माणूस टाईपरायटरपाशी आला. निकमाची बुल्लठ्ठ बोटं बटनावर फिरत होती. खडखड खडखड खड असा आवाज होत होता. टायपिस्ट आपण, तो म्हणाला. निळ्याची नुसती मानच होकारते हल्ली. त्याने दरवाजाकडेही वळून पाहिलं. त्याचे डोळे नेहमीच मला खाटीक खाण्याकडे जाणाऱ्या मेंढ्यांच्या पाठीवरच्या शिक्क्यांसारखे दिसायचे. त्याच्याही डोळ्यात कवाथे साहेबांच्या खोलीतल्या थंड्या युद्धाची सावली दिसली. पिऊन अच्युत ताजणे कुठल्याही क्षणी येईल. खरं म्हटलं तर तो आमच्याकडे 10:32 यायचा आणि सिंहाला लागणाऱ्या त्या दिवशीच्या कारकुनाचं नाव उच्चारायचा. कवाथे साहेबांना ऑफिसात आल्याबरोबर फायरिंगसाठी कुणीतरी हवाच असे. त्याचा एकदा सकारण अकारण फडशा पाडला की मग त्यांचं मन स्वस्त पडून राहील. अधूनमधून कुणाची तरी त्यांना आठवण येईच, नाही असं नाही, पण अशा वेळेला ते फायरिंग देत नसत. ते फक्त सांगत, आळशी आहात, तुम्हाला कडक शिक्षा द्यायला हव्यात, कामं करा कामं, मी पहा, माझ्याकडे पहा, तुम्ही ऑफिसचा पगार खाता. राज्य माझ्या हाती असतं ना तर मी फक्त कामाचाच पगार दिला असता. रविवार, सुट्ट्या, लंच टाईम, चहा वगैरेचा पगार दिलाच नसता. इतकंच काम होतं. जा जा, काम करा काम.
प्रत्येक फाईलमधून डीप डीप जा. चेक अँड रिचेक, चेक अँड रिचेक. मग ते कंठहाड छातीत खोल बुडवून बसून राहत. छातीवरचा टाय खंजिरासारखा तळपत राही आणि दुसऱ्या हनवटीवर घामाची कणी फुलत राही. तुमचं नाव काय? निकम, टायपिस्ट नाईलाजाने बोलला. नाही बुवा. हे म्हणजे अगदीच. या तुमच्या टाईपरायटरचा आवाज कसा आहे तो सांगू? मग तो हलकेच म्हणाला, एखादा पक्षी जखमी झाल्यावर जसं पंख फडफडवेल ना, तसा हा आवाज वाटतोय मला. छे, तुमची बोटं खूपच जाड आहेत. तुम्ही पण आय एम सॉरी. तुमचं काय? टाईपरायटर आणि पोरींचे हात यांचंच जमतं. बोटं एकदा अशी बटनावरून फिरू लागली ना की नखावरची मेहंदी डोळ्यांवर नक्षी काढते. नक्षी महाराजा. आम्ही सगळेच त्या निळ्या सुटातल्या ताज्या माणसाकडे टकमका पाहतच राहिलो. खरंच सगळ्यांना वाटलं की निकमाला आत्ताच रजा द्यावी. मला तर वाटलं की निकमाची बोटं साफ तोडूनच टाकावीत आणि मग त्याला पेन्शन द्यावी. सेंड ऑफ म्हणून एक किमती टाईपरायटरही त्याला भेट द्यावा. मी माझा कान पिरगळला. स्वतःला बजावलं, चूप चूप बेटा चूप. तुला काहीही वाटता कामा नये. मी फायलीत डोकं घालून राहिलो. सगळेच आम्ही तोंड लपवीत होतो. तो मात्र असा द्वाड मुलासारखा आमच्यासमोर बोकाळत होता. मला काही परत वाटू पाहतंय. छायला, मला वाटतंय की तो आता गळ्यातला टाय सोडून फाडकन झाडणार आणि प्रत्येक कारकुनाच्या डाव्या छातीवरच्या खिशावर एक एक फुलपाखरू बसणार. काही पिवळी जांभळी फुलपाखरं वर वर छतापर्यंत गिरक्या घेत घेत चढणार आणि काही लाल निळी फुलपाखरं कवाथे साहेबांच्या रूमकडे उडणार. त्यांच्या कोटाच्या कॉलरवर जाऊन बसणार. पण आमच्या हेड कारकुनाचा कोट खुंटीवर असल्यामुळे त्याच्या वाट्याला येणारं एखादं फुलपाखरूही तो गमावणार, कारण ते खुंटीवरच्या कोटाच्या कॉलरवर जाऊन बसणार. मी मग काहीच वाटणार नाही अशा रीतीने जीभ चावली. पण चावण्याचा आणि या वाटण्याचा काहीही संबंध नव्हता. अच्युत ताजणे धावत धावत आला. आम्ही सगळे त्याच्याकडे खालच्या मुंड्यांनी पाहू लागलो. कोणाचं नाव उच्चारतोय कोण जाणे. तुम्हाला बोलवलंय. ताजणे त्या नवीन माणसाकडे बोट करून म्हणाला. मला? हो. चल आलोच. तो ताजणे मागोमाग बुटांच्या आवाजाची वेल पसरत निघून गेला. आम्ही थोडेसे सैल होऊन गेलो. बरं झालं. काजरेकर हलकेच म्हणाला. समजेल आता. कवाथे साहेब आता असा उलटा सुलटा करतील की डोकीवर चालत येईल बघा. नेरुरकर दात ओठ खात म्हणाला. आम्ही सगळेच मग हलकेच उठलो आणि लाकडी पार्टिशनच्या फट्टींवर डोळे आणि कान ठेवून उभे राहिलो. फक्त हेड कारकून काजरेकर नवीन ड्राफ्ट करण्यात गुंतला होता. हॅलो साहेब. नॉनसेन्स. हॅलो काय हॅलो? नेमणुकीची ऑर्डर कुठे? ही घ्या. साहेब, तुमचं डोकं दुखतंय का? काय? कवाथे साहेबांचा आवाज लाकडी जिन्यावरून काहीतरी गडगडत खाली जावे तसं होता. काय म्हणालात? साहेब पुन्हा ओरडले. साहेब, या तुमच्या कपाळावर ज्या आठ्या दिसत आहेत ना, त्याला एक कारण आहे. आमच्या पोटात भागभूक होत होतं आणि त्याचबरोबर आता साहेबही झक्कपैकी फायरिंग सुनावणार आणि तो माणूस अगदी शीर्षासन घालून उभा राहणार याचाही उत्साह वाटत होता. आम्ही एकमेकांचे खांदे हलवीत एकमेकांचे हात दाबीत होतो. हेड कारकून ड्राफ्ट गिरवीत होता. तोही मधूनच विचारत होता. काय रे? काय? काय? नेरुरकर तर नुसताच उत्साहाच्या भरात दात ओठ चावीत बसला होता. साहेब तर लाल बुंद होऊन बसले होते. म्हणजे एखादा ओंका जळावा तसे ते आतल्या आत पिचत होते. माझ्या कपाळावर आठ्या काय? तारा अगदी गच्च ताणल्या गेल्यानंतरची थरथर त्या आवाजात होती. तो अगदी थंडपणे टरबुजातून सुरी फिरवल्यासारखा बोलत होता.
साहेब, त्याला काही कारणं आहेत. मी BA ला मानसशास्त्र घेतलं होतं. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. पण साहेब, घंटीवर मूठ आदळीतच राहिले. ठाण 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 आवाज येतच राहिला. आपण शांत व्हा, खरंच खरंच आपण शांत व्हा. तो माणूस टरबुजाची एक फाक अलगद कापून हातावर घेतल्यासारखा बोलला. आम्ही त्या नाटकात अगदी रंगून गेलो होतो. मला यावेळी चायला काहीच वाटत नव्हतं म्हणून बरं, नाहीतर मीही त्या नाटकात बुडालो नसतो. आपण मला वाटतं शांत होत आहात. तुम्ही कोणासमोर बोलत आहात? अरे, ते काय मला दिसत नाही. मी तुमच्यासमोर बोलतोय. हां, तर मी काय म्हणत होतो, तुम्ही काहीसुद्धा म्हणू नका. पण त्या ताज्या माणसाने गुंता सोडवण्याचा खटाटोप सुरूच ठेवला. त्याचं असं आहे, या कपाळावर आठ्या पडतात ना, गेट आउट, गेट आउट, गेट आउट. घंटेचा ठणाणा ठणाणा आवाज ताजणे इकडून तिकडे पडत असतो. मी आज जातो. आज तुम्ही एकदम आऊट झाला आहात. उद्या मी पटवेन तुम्हाला. पटवेन? तो माणूस कवाथे साहेबांच्या रूममधून बाहेर पडला. बुटांची लयदार टपटप कानी आली. आम्ही पटापट टेबलं खुर्च्या पकडल्या. मला वाटलं आम्ही समुद्रात तरंगणारी भेंडच पकडायला धावलो. प्रत्येकाने एक एक भेंडाचा ओंडका पकडला. तो आत आला. त्याने कोटाच्या खिशातून शुभ्र मलमली रुमाल काढला. खिशात भरलेलं हसू त्याने ओठा गालांना लावलं. परत रुमाल खिशात ठेवून दिला. मला टेबल खुर्ची नाही का? तो कुणाला तरी म्हणाला. आणि प्रत्येक जण जणू त्याने आपल्याला विचारलंच नाही आहे अशा मुद्रेने कामात व्यग्र झाला. मला टेबल खुर्ची नाही आहे का? त्याने तोच प्रश्न पुन्हा त्याच आवाजात कुणाला तरी विचारला. आणि सगळ्यांचे चेहरे तसेच राहिले. हेड कारकून काजरेकरचा ड्राफ्ट पुरा होत आला होता. नेरुरकर दात ओठ खात फायली सोडून पुन्हा बांधत होता. तो ताजा माणूस तसाच इकडे तिकडे रेंगाळत राहिला. प्रत्येकाच्या टेबलापुढे जाऊन एखाद्या खुर्चीत बसू लागला. कुणीच जास्त काही बोलेना, नाव विचारीना, ओळख वाढविना. तो माणूस थोडा वेळ बाहेर गेला आणि कॉरिडॉरमधून त्याच्या बुटांची टपटप आमच्या कानावर येत राहिली. मग कधीतरी घंटा वाजली. अच्युत ताजणे साहेबांच्या खोलीत गेला आणि त्याने कॉरिडॉरमध्ये फेऱ्या घालणाऱ्या त्या माणसाला बोलावून साहेबांच्या खोलीत परत नेला. आम्ही पार्टिशनकडे पुन्हा धावलो. फटीफटीतून काना डोळ्यांनी ऐकू पाहू लागलो. बाहेर का फिरतात? साहेबांचा आवाज थोडासा वेगळाच, अपरिचित वाटला आणि आमचे चेहरे उतरून गेले. तर काय करायचं? का? टेबल खुर्ची कुठे? साहेबांनी ठणाठणा घंटा बडवली. पण अच्युत तर त्यांच्यासमोरच उभा होता. ताजणे, यांना टेबल खुर्ची दे. गोडाऊनमध्ये असेल, जा. ताजणे घाईघाईने तिकडे गेल्यावर कवाथे साहेब त्या माणसाच्या बुटाकडे पाहत म्हणाले, अर्जुन वाडकर, तुम्ही बुटांना काही वेगळेच तळ लावून घेतलेत का? का? उगीचच. हं, ठीक आहे. बाहेर वेळ घालवू नका. काम करा, काम करा, काम. साहेब मानेला जोराने झटके देत म्हणाले. तो माणूस शांतपणे टप टाप टाप करीत बाहेर आला. साहेब कान लावून ऐकत होते. टाप 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 टाप. त्यांच्या कपाळावरच्या आठ्यांचं जाळं कमी कमी होत होतं. दुसऱ्या दिवशी अर्जुन वाडकर आला. तो मुळे हातात कॅलेंडरच्या सुरळ्या घेऊन, गुलाबांचा एक गुच्छ घेऊन. त्याने मस्टरवर सही केली. अशी सही मी तरी निदान अजूनपर्यंत पाहिली नव्हती. अशी नागमोडी, वळणदार, एखाद्या उमेदीतल्या पोरीच्या भाळावर रुळणाऱ्या केसांच्या इवल्याशा बट्टेसारखी. तो आमच्याशी हसला, पण आमचे सगळेच लोक थोडेसे दूर सरकले. दुसरीकडे माना वळवून दुसऱ्याच गोष्टी बोलू लागले. खरं म्हटलं तर मला त्याच्याशी बोलावंसं वाटत होतं. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवावंसं वाटत होतं. पण मीही मग इतरांसारखाच थोडा बाजूलाच सरकलो. पण तो आमच्या अगदी जवळ आला. चला, इथे काय उभे राहिलाय? चला, हे पहा तरी,
मी छानपैकी कॅलेंडर आणलंय, चला लावून टाकूया. मी लावतो. हां, नाहीतर तुम्ही कोणी लावा. आणि तो देत असलेली सुरळी आम्ही कुणीच घेतली नाही. पण तरीही त्याच्या मुद्रेवर एकही ओरखडा उमटला नाही. तो हसत हसत आत गेला. स्वतःच्या टेबलावर त्याने एक कॅलेंडर ठेवलं आणि गुच्छही तिथेच ठेवून ती घाईघाईने पिशवी घेऊन साहेबाच्या रूमकडे आला. अच्युत ताजणे टेबलावर एखाद्या पोपटाच्या रिकाम्या पिंजऱ्यासारखा दिसत होता. अर्जुन वाडकरने त्याच्या खांद्यावर हळूच टिचकी दिली व साहेबांच्या खोलीचं काचेचं ढकलदार लोटून तो आत गेला. टप 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 बुटांचा आवाज खोलीत जाऊन विसावला. काचेचं ढकलदार उघडझाप करीत राहिलं. त्यात पडलेली ताजणेची छाया आंदोलत राहिली. अर्जुन वाडकर खोलीतून पिशवी घेऊन बाहेर आला. पुन्हा ढकलदार मागे पुढे होत राहिलं. बोटांची टपटप आमच्यापर्यंत आली. त्याने टायवरून हात दाबल्यासारखा केला. आम्ही काउंटरपाशी उभे होतो. आम्हाला अंदाज होताच की त्याने खोलीत कॅलेंडर लावलंय. आता कवाथेक एकदम बिघडणार, मोठी मजा येणार. आम्ही एकमेकांकडे पाहत कुचलेल्या फळांसारखे आतल्या आत हुळहुळू लागलो. तो हसत शीळ घालत आत गेला आणि 10:28 झाली. जिन्यावरच्या पहिल्या पायरीवर साहेबांच्या डाव्या पायातला बूट बद्द वाजला. आम्हाला त्या आवाजानं मुस्कटात बसल्यासारखं वाटलं नाही. गोठ्यातल्या जनावरांची शिंगं एकमेकावर आदळताना जसा आवाज येतो ना, तसाच तो कवाथ्यांच्या बुटाचा आवाज वाटला. मी चमकून घड्याळाकडे पाहिलं. घड्याळातही 10:28 वेळ बरोबर होती. मग बुटाचा आवाज बदकन कसा आला? नेहमीचा कडकपणा कुठे गेला? टेबलावरचा अच्युत उठला. कातडी बॅग त्याने आत नेली. काचेचं ढकलदार हलत राहिलं. आम्ही पटापट आत गेलो. टेबला खुर्च्यांमध्ये विरून गेलो. अर्जुन वाडकर मात्र आपल्या टेबलावरचा पुठ्ठा अगदी नीट बसवून वर तांबडा टिपकागत पसरून शाईचं चौकोनी भांडं कडेशी ठेवून आणि काही फायलींची थप्पी लावून बसला होता. बुटाचे पाय टेबलाच्या आडव्या दांडीवर टक टक वाजवीत होता. बघा, तो जवळजवळ ओरडलाच. काय? अशा अर्थाचे आमचे चेहरे एकदम चमकून वर उचलले गेले. आम्हाला समजेच ना काय झालं असं. पाहता काय असं? तसं काही नाही हो. ते पहा कॅलेंडर. एकदम या एका चित्रामुळे सगळ्या खोलीला शोभा आली आहे. तो कॅलेंडरकडे पाहत राहिला. आम्हीही पाहत राहिलो. आमचा काजरेकर हेरकारकूनही पाहत राहिला. सगळ्यांच्याच तोंडून एकदम वाह असा बेसावत शब्द निघून गेला आणि नेरुरकर सगळ्यात प्रथम सावध झाला. मग आम्ही सावध झालो. मग आमचा हेडकारकून सावध झाला. नेरुरकर मग दातोट खात पडक्या आवाजात म्हणाला, हे 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 असलं साहेबांना आवडणार नाही आहे. हां, थिल्लरपणा आहे, थिल्लरपणा. अर्जुन वाडकर ओठातल्या ओठात हसला आणि त्याने एक फाईल उघडली. मी मुद्दामून पाहिलं, पण त्याचा चेहरा जरासुद्धा सुरकुतलेला नव्हता. त्यावरचे सगळे तरंग अगदी स्पष्ट दिसत होते. फायलीत एवढं काय होतं कोण जाणे. काय असणार त्याची कल्पना होतीच, पण हा असा डोळ्यांची हसरी कौतुकं करून फायलीत नजर ओतीत बसलाय काय? मूर्खपणा. मी माझ्याशीच पुटपुटलो आणि त्याने चुटकी वाजवली. त्याने वर पाहिलं. टायचं टोक चिमटीत धरून मग तो टेबलाच्या दांडीवर बुटांची टकटक करत राहिला. वाटत होतं की कुठेतरी एक गुलाबांच्या गुच्छा एवढं फुलपाखरू कुठल्या तरी काचेवर पंख झडपतंय. तेवढ्यात ताजणे आला. तुम्हाला, तो लांबून म्हणाला. आम्ही त्याला डोळा घातला. त्याला मागे राहण्याची खूण केली. तो रेंगाळत राहिला आणि अर्जुन वाडकर गुलाबाचा गुच्छ घेऊन सगळ्यांकडे हसरे दृष्टिक्षेप टाकीत बाहेर गेला. फरशीला टप टप पालवी फुटत राहिली आणि मग कुठेतरी साहेबांच्या खोलीत ती विसावली. ताजण्या, काय रे? हां, आम्ही कुजबुजलो. छा,
साहेब नुसते कॅलेंडरकडे बघतच, रागाने आम्ही विचारलं. ताजणेने मान हलवली आणि तो घाईघाईने साहेबांच्या खोलीत गेला. आम्ही लाकडी पार्टिशनपाशी आलो, चिकटून राहिलो, जीव किलकिल करून ऐकू लागलो, बघू लागलो. हे चित्र कोणी टांगलं? साहेबांचा आवाज थोडासा चढाच लागला होता. आम्हाला बरं वाटलं. मी? अर्जुन वाडकर हसत हसत म्हणाला. मग त्याने थोडं टेबलाजवळ सरकून विचारलं, कसं वाटतंय? त्याने गुच्छ पुढे केला. साहेबांच्या लक्षात प्रश्नाचा रोख आलेला नसावा. त्यांच्या कपाळावरची आठ्यांची गुंतवळ वाढली. काय ते? साहेबांचा आवाज तीव्र होता, पण शाळेला त्याला अजून सांभाराच्या आरीची वाकडी धार येत नव्हती. त्यामुळे आम्ही थोडेसे नर्वस होत होतो. काय म्हणजे? हे बघा, हे चित्रवित्र आपल्याला आवडत नाही. याला मी थिल्लरपणा म्हणतो. हे चित्र थिल्लर नाही आहे, अगदी सुरेख आहे आणि मला त्याचं वर्णन करता येणार नाही. पण मला वाटतं या खोलीत हा जो प्रकाश पसरला आहे ना, त्या चित्राने एक प्रकारची शीतळाई भरली आहे. तुम्हाला नाही वाटत? पहा पहा, तुमच्या आठ्या थोड्या कमी. शटाप. पायरी सोडून वागू नका. मी कोण? तुम्ही कोण? बोलताय काय? हा गुच्छ घ्या, कसा डौलदार आहे पहा तरी. अर्जुन वाडकरची वाणी अगदी डोंगर शिखरावरच्या हवे इतकीच थंड होती आणि चेहऱ्यावरचे भाव अगदी ओळखता येत होते. म्हणजे अस्सल गवयाने एखादी अवघड चीज सहज आळवावी आणि रागाचं स्वरूप पत्र ठाम ठेवावं, तशी या माणसाची मुद्रा होती. शाळेला नसता वैताग, कुठनंही कटकट आली आहे भोसडीची. नेरुरकर दातोट खात फटीतल्या नजरेला ताण देऊ लागला. आम्ही सगळेच साहेबांचा चेहरा आता गदगदा फायरिंग ओकणार, तो समोरचा नवीन कारकून भाजून पळून निघणार, गुलाबांच्या पाकळ्या सगळ्या खोलीभर कोमेजून पसरणार असल्या कल्पनेमध्ये थोडेसे दंग होऊ पाहत होतो. अर्जुन वाडकर गुलाबाचा गुच्छ घेऊन साहेबांच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, घ्या, खरंच घ्या, छान वाटेल. अहो, माझी बाग आहे, मी रोज आणेन, समजलं? नको, मला ही फुलं आवडत नाही आणि तुम्ही कामाला लागा. मला बरं करायला मला झालंच आहे काय मुळी. हां, जा जा, तुम्ही जा. तुम्हाला कसली फुलं आवडतात सांगा ना. मला फुलं आवडत नाही, साहेब ओरडले. हेच कारण आहे. काय? कशाचं? साहेबांनी आपलं डब्बल हलवटीचं तोंड उचललं. अर्जुन वाडकरने गुलाबांचा गुच्छ टेबलावरच्या काचेवर ठेवला. त्याने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं आणि तो म्हणाला, या आठ्या पडतात ना, त्याचमुळे. माफ करा, तुमचा मी वेळ घेतला. माझंही काम मला नीट केलंच पाहिजे. गंमत आहे, गंमत. झाला. तो गर्कन वळला. बुटांची टप 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 सुरू झाली. आवाजाचं एक शून्य दुसऱ्या सहजपणे गुंतून मिळून जाऊ लागलं. साहेबांची दुसरी हनवटी मग गळ्यात रुतल्यासारखी खाली गेली. त्यांनी कंठहाड छातीत बुडवून टाकलं. टप 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 ऐकत राहिले आणि त्यांनी चटकन गुलाबांचा गुच्छ उचलला, अगदी हळुवारपणे नाकाकडे नेला आणि दारावर ताजणीची चाहूल लागताच त्यांनी दचकून गुच्छ काचेवर ठेवून दिला. आम्ही तोंड वाईट करून जागच्या जागी येऊन बसलो. तोही आपल्या खुर्चीत मनसोक्तपणे बसून वेगवेगळ्या फायली चाळू लागला. अच्युत ताजणे धावत धावत आला. त्याने माझ्याकडे बोट वळवलं आणि मी खाडकन उठलो. दृष्टी एखाद्या कुबट मासळीसारखी डोळ्यात कोंबून आणि चेहऱ्याचा भुसा करून मी साहेबांच्या खोलीत गेलो. मला वाटलं की मी काही बोलेन तर भुसा साहेबांच्या अंगावर उडेल. नॉनसेन्स. माझ्या कानावर सवयीचा शब्द फेकला गेला. साहेब माझ्याकडे न पाहताच बोलत होते. गप्पा ठोकता ना? साहेब कडाडले. नाही. माझं भुशाचं तोंड मी सांभाळून वापरलं. उत्तर दिलेलं मला आवडत नाही. त्या नवीन माणसाबरोबर गप्पा करताय, हो की नाही? मी उत्तर दिलं नाही. भुशाचं तोंड भडकन फुटलं असतं.
हां, बोला ना. गप्प का? तोंड उघडा ते जरा. नुसत्या जांभया द्यायच्या नसतात तोंड आहे म्हणून. प्रश्नाची उत्तरही द्या. साहेब फारच गरम झाले होते, पण त्यांच्या बोलण्याला उत्तर द्यायचं नसतं हे मला ठाऊक आहे. मी तोंड खाली करून राहिलो. जा, नेरुरकरांना बोलवा. फार माजलेत. मी फायरिंग घेऊन मनाची थोडीशी राख नजरेत पसरून परतलो आणि मग प्रत्येकाची हजेरी लागली. आम्ही सगळ्यांनीच मग अर्जुन वाडकरकडे जळजळीत डोळ्यांनी पाहिलं. त्यालाही ते थोडंसं कळलं असावं. तो हसत हसत म्हणाला, कवाथे वळणावर येतील वळणावर. मी शोध घेतोय. थांबा, थोडे दिवस थांबा. शटाप, तुम्ही भलताच चोंबडेपणा करता आहात. नेरुरकर म्हणाले, तुम्हाला अजून अनुभव नाहीत. दुसरा एक, तुम्ही थिल्लर आहात हो. चौथाच कोणीतरी. हे लक्षण बऱ्याचं नव्हे. टायपिस्ट निकम. एकामागून एक जवळजवळ सगळेच आम्ही अर्जुन वाडकरवर तुटून पडलो. पण अर्जुन वाडकर टेबलाच्या दांडीवर बुटांचा ताल धरून एका हाताने चुटक्या वाजवत होता. ताजणे, काढून टाकते कॅलेंडर. हेड कारकून काजळेकरांच्या डोळ्यात साहेबांच्या फायरिंगची आठवण करून देणारी एक अगदी तल्लख ठिणगी चमकून गेली आणि आम्ही हेड कारकुनालाही थोडेसे टरकलोच. ताजणे बाहेरून धावत आला. आम्ही अर्जुन वाडकरकडे पाहत राहिलो. तो तसाच बसून राहिला. फायलीतला काही पुटपुटत स्वतःशीच हसत राहिला. ताजणेने कॅलेंडर काढलं आणि नेरुरकरने ते दात ओठ खात त्याच्याकडून हिसकावून घेतलं. आपल्या ड्रॉवरमध्ये सुरळी करून ठेवून दिलं. अर्जुन वाडकरने मान वर केली. तुम्हाला आवडलं का ते? त्याने नेरुरकरच्या शर्टाची एकदम कॉलर कापून घेणारा प्रश्न विचारला आणि नेरुरकर नुसता दातोट खात त्याच्याकडे पाहतच बसला. नाही, तसं नव्हे. तुम्ही न्या ते, मी दुसरं आणेन. हवं तर प्रत्येकाला एक एक देईन. मग तर झालं. डोके मात्र तापवून घेऊ नका. शांत रहा. मी तुमच्यातलंच नव्हे का? आम्ही त्याला उत्तरं देण्याच्या भरीलाच पडलो नाही. पण तू आमच्यातला नव्हेस ही पाटी आम्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर लटकावलेली त्याने वाचलीच असणार. नव्हे? त्याने पुन्हा तोच प्रश्न केला. आम्ही तसेच राहिलो. निकमाचा टाईपरायटर जखमी पक्षासारखा फडफडत राहिला. मग कधीतरी तो दिवस संपून गेला. बुटांचा टाप 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 धीम्या गतीतला आवाज अनेक दिवस होतच राहिला. झाडांची पानं गळून परत दुसरी फुटली. लाले लाल, कोवळी, उन्हात हसणारी. पण आमचे चेहरे तसेच राहिले. कसलाही भाव त्यांच्यावर उमटत नव्हता. ओके सुके भुशाचे. अर्जुन वाडकर साहेबांना विचारायचा, साहेब तुम्हाला सिगारेट आवडते का? साहेब चिडायचे, पुन्हा शांत व्हायचे, पुन्हा चिडायचे. मला सिगारेट आवडते, पण हे असले प्रश्न आवडत नाहीत. कसला ब्रँड आवडतो सांगा ना. शटअप, गेट आउट. घंटा ठणाणा वाजल्याने आम्हाला बरं वाटायचं. पण हळूहळू साहेबांना तो आवडू लागला होता आणि ते साहेबांनाही ठाऊक नव्हतं. कारण ते एकदा त्याच्याबरोबर कुठला तरी इंग्रजी बोलपट पाहायला गेले होते. एकदा त्यांनी त्याच्याकडून सिगरेटचं पाकिट घेतलं होतं. एकदा त्यांनी आमच्याकडे त्याच्या कामाची तारीफ केली होती. पण साहेब तसे त्याच्यावर चिडायचे सुद्धा. त्याला फाडफाड बोलायचे. पण तो बेटा बुटात आवाजाची कवळी टपटप शाबूत ठेवून उभा राहायचा. तेच प्रश्न परत परत साहेबांना विचारायचा. पण आम्हाला मात्र तो कधीच आवडला नाही. तसा तो आमच्यात मिसळू पाहायचा. एकदा तर हेडकाकुराचा मुलगा टायफॉईडने सिरियस होता. आम्ही सगळे त्याच्या घरी गेलो. त्या मुलाच्या कॉटपाशी उभे राहिलो. पण आमच्या मुद्रा सचिंतच राहिल्या, नेहमी सारख्याच. मला तर त्यावेळी वाटलं की आपल्या मुद्रेवरून तापलेली इस्त्री फिरवावी, तोंडाची घडीच मोडून त्या मुलावरून पांघरून द्यावी. पण मला चायला सगळंच असं वाटतच राहतं, घडत काहीच नाही. आणि हे सगळं चाललेलं असताना अर्जुन वाडकराला येताना त्याने
चांगली जुन्या बाराची रसदार मोसंबी आणली होती. मोठा बेरकी माणूस. आम्ही मनातल्या मनात अपचन झाल्यासारखे कुरकुरलो. आम्हाला कुणालाच हे सुचलं नव्हतं. आम्ही ऐकत होतो. साहेबांना अर्जुन वाडकर विचारत होता, साहेब, तुमच्या कपाळावरच्या आठ्या खूपशा कमी झाल्यात अलीकडे. अर्जुन वाडकर, तुम्ही सभ्य म्हणवता ना स्वतःला? हो, समजतो. आहेच मी सभ्यच आहे. ते सोडा, पण खरंच सांगा, तुम्हाला अलीकडे थोडंसं वेगळं वाटतं की नाही? वेगळं? वेगळं वगैरे काही आपल्याला वाटत नाही. कसं वाटत नाही? वाटतंय. मी सांगतोय ना, वाटतंय. अहो, मी आलो तेव्हा तुमच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलेलं होतं. आता पहा, पहा ना, तुमचं कपाळ स्वच्छ निरोगी दिसतंय. हे पहा, तुम्हाला यासाठी नाही बोलावलं. साहेबांनी काचेवरचा गुलाबांचा गुच्छ एकदा न्याहाळला. किंचितसे हसलेही. पार्टिशनच्या फळीवरच्या आमच्या नजरा थोड्या गढूळ झाल्या. नेरुरकर तर दातांचा करकर आवाज काढीतच राहिला. साहेब, काय सांगताय त्याला? अर्जुन वाडकर, तुम्ही काम फार छान करता. एक्सलंट. अकाउंटंट हवा तर असा. बाकीचा तुमचा थिल्लरपणा मी माफ करतो. पण मला सांगा, म्हणजे अगदी सहज असं, हे सगळं तुम्ही का करता आहात? हे म्हणजे हे गुलाबांचे गुच्छ, ह्या गाण्यांच्या मैफली, हे चित्रांची प्रदर्शनं, सिनेमे, हे का चाललंय सगळं? सहज. मला ती तुमच्या डोक्यावरची जाळी काढून टाकायची होती. आठ्यांची जाळी. आम्ही सगळेच मग एकमेकांना कुचकेपणाने डोळे घातले. श्वास रोखून पुढे काय होतं याची वाट पाहत उभे राहिलो. काजरेकर तो पुठ्ठ्याने वारा घेत होता. काय म्हणता? साहेब थोड्याशा खाजगी आवाजात बोलले. तर हेतू कसलाच नाही. खोटं बोलता आहात अर्जुन वाडकर. खोटं बोलू नये. तुम्ही सभ्य आहात. इतकं तुम्ही केलं, पुढेही कराल. त्यामागे तुमचा नक्कीच काहीतरी डाव आहे. नाही हो, नक्कीच नाही. अर्जुन वाडकरचं उत्तर म्यानातून बाहेर पडलेल्या नंग्या तलवारीसारखं होतं. ते आमच्या मनातून तळपत गेलं. खोटं. ठीक आहे, असो. मी वर रिपोर्ट केलाय. मी तुमची वारेमाप स्तुती केले. स्तुती जी मी आजवर कुणाचीही केली नसेल. मला तरी आठवत नाही. म्हणूनच वरचे अधिकारी नक्कीच तुम्हाला एकदम मोठीच जागा देतील. जा तुम्ही. एवढंच काम होतं. साहेबांचे उद्गार आमची सगळ्यांची काळजं चिरत गेले. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. झालं. अर्जुन वाडकरला साहेबांनी भोवती गोंडा घोळण्याबद्दल खूप मोठं बक्षीस दिलं. आमच्या पोटात अगदी मळमळून आलं. आमचे चेहरे वांती कोंडल्यासारखे दिसत होते. अर्जुन वाडकर हसू लागला. त्याचं हास्य आम्हाला ऐकायला यायला लागलं आणि त्या हसण्याच्या आवाजाबरोबरच त्याच्या सर्वांगालाच हेलकावे मिळू लागले. आम्ही समजलो, याने आता निदान हसू तरी नये, सगळं मनात ठेवावं. मला तर वाटायला लागलं, हा बेटा हसून ना आलेली सोन्यासारखी संधी गमावून बसणार. सांगावं का ह्याला ओरडून की ए खुळ्या, हसू नकोस, साहेब चिडतील. पण मग आम्हाला सगळ्यांनाच थोडी भीती वाटू लागली. हसण्यानं हा सगळं केरात लोटणार. का हसता का? तुम्हाला खोटं वाटलं? अरे, मला सुद्धा थोडी माणुसकी आहे, मन आहे. हसू नका. मी खरंच वर रिपोर्ट केलाय. तुमची अगदी खूप वाहवा केली आहे मी. साहेब त्याच्या अगदी जवळ जाऊन म्हणाले. आणि आम्हाला साहेबांनी इतकं अगदी शामळूपणाने बोलावं याचंच वाईट वाटत राहिलं. नाही म्हणजे हे मात्र साहेबांना सोबत नाही. म्हणजे प्रेस्टिजचा काही विचार? काजरेकर पुटपुटला. पण अर्जुन वाडकरचं हास्य आपलं वाढतच राहिलं. त्याचं तोंड लाल होत चाललं होतं. छाती फुटल्यासारखा तो हसत होता. म्हणजे त्याला साहेबांना उत्तर देणंही अशक्य होत होतं त्या हसण्यामुळे. हर्षवायू.
हर्षवायू, नेरुरकर दात तोट खात म्हणाला. अर्जुन वाडकर, साहेबांच्या आवाजात एकदम बदल झाला. ते ओरडलेच, ठिल्लरपणा पुरे. तुम्ही इतक्या हलक्या मनाचे असाल असं वाटलं नव्हतं. अधिकाराची जागा पेलण्याची शक्तीच कुठे आहे तुमच्यात? यू आर वीक. तुम्हाला सुख पचणार नाही. त्याच्या नुसत्या बातमीनेच तुम्ही. अर्जुन वाडकर तरीही हसूच लागला. गदगदा हलत होता. डोळे भरून आले होते. गालावर लाली चढली होती. पण बेट्याचं हसणं मला तर ऐकत राहावंसं वाटत होतं. साहेबांना राग आला होता. ते दूर सरकले होते. कंठहाड त्यांनी छातीत खूपच खोल बुडवलं होतं. कपाळावर आठ्यांचं जाळं झालं होतं. जा, कामाला लागा. गेट आउट. साहेब साहेब काय करू? काही समजेल असं झालंय. पण खरोखरच आपण लावलेला शोध ना काही अवराच आहे. खरंच तसलं काही माझ्या मनातही नव्हतं. आणि कसं बसं इतकं सांगून तो पुन्हा हसायला लागला. साहेब खुर्चीत बसले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या म्हाताऱ्याच्या गालांवरच्या सुरकुत्यांसारख्या दिसू लागल्या. माफ करा, मी चुकलो. पण केलेला रिपोर्ट मी मागे घेणार नाही. एव्हाना तो अधिकाऱ्यांच्या हातात पडला असेल. मलाही काही प्रेस्टीज आहे. अर्जुन वाडकर खिशातला रुमाल काढून दोन्ही हातांनी तो तोंडावर धरून उभा राहिला. हसणं दाबू लागला, पण छाती गदगदत राहिली. आम्ही सगळे पुरते खल्लास झालो होतो. भोसडीचा मरेल हसून हसून. हर्षवायू, नेरुरकर सचिंतपणे उद्गारला. उद्या आपण गुलाबाचा गुच्छ आणून साहेबांना देणार, मी मनात ठरवलं. आणि अर्जुन वाडकरबद्दल मला कीव आली. पण चायला साहेब रिपोर्ट मागे घेणार नाहीत याबद्दल मात्र आम्ही सगळेच हळहळलो. साहेब चुकचुकत होते. मग अर्जुन वाडकर रुमाल खिशात ठेवून म्हणाला, साहेब आपण चुकता आहात. माझ्या खरोखरच या गोष्टी ध्यानातही नव्हत्या. खरंच संशयसुद्धा आला नव्हता. अच्छा. तो मग तोंडावर पुन्हा रुमाल धरून दाराकडे वळला. परत मागे फिरला. त्याने रुमाल खिशात ठेवून दिला. त्याला अजूनही काहीतरी सांगायचं होतं. अजूनही. साहेब जा आता. मला याहून अधिक काही. पण आता या त्या लोकांना तोंड दाखवायला नको का तोंड दाखवायला नको? साहेब म्हणजे त्यांनाही असंच तुमच्यासारखंच वाटलं असेल. आम्ही सगळे एकमेकांना खुणवू लागलो. नाही म्हणजे हा माणूस पक्का बेरड आहे. काजरेकर पुटपुटला. मी मात्र गुलाबाचा गुच्छ उद्या आणून साहेबांना द्यायचा. तो कसा आणि केव्हा द्यायचा याच्या विचारात गडलो. अर्जुन वाडकर मग हसायचा थांबला. खळखळा कुणीतरी त्याच्या मनात मगापासून पंख झाडत होतं आणि तोंड पाण्यासारखं गढूळ झालं होतं. आता सगळी खळमळ तळाला बसली. चेहरा स्वच्छ दिसू लागला. पण मला तर त्या स्वच्छ पाण्यातून कसल्या तरी विषण्ण सावल्या डोकावून पाहताहेत असं वाटू लागलं. तो नुसता साहेबांकडे पाहत होता. साहेब दुसऱ्या हनवटीवर मुठी टेकून टेबलावरच्या काचेत पाहत होते. काचेच्या डाव्या हाताच्या कोण्यात गुलाबाचा गुच्छ पडला होता. अर्जुन वाडकरच्या चेहऱ्यातून अजूनही सगळे भाव व्यक्त होत होते. पण आताचा चेहरा थोडा अवघड होता. खरं वाटत नाही? साहेबांनी विचारलं. खोटंच, साफ खोटं. निदान तो हेतू असता तर बरं झालं असतं साहेब. इतके हळवे होऊ नका. तुम्ही आता ऑफिसर होणार आहात. कमकुवतपणा तुम्हाला खड्ड्यात टाकेल. मी नुसती बातमी सांगितलं तर तुम्ही उलथे पालथे झालात. हां काय हे? साहेब त्याच्या बुटांची टपटप ऐकत उभे होते. गुलाबांचा गुच्छ हुंगीत होते. समोरच्या भिंतीवरचं धुक्यातलं निळसर आकाशाचं चित्र पाहत होते. आम्ही मग जडपणे खुर्च्यात जमा झालो. पण अर्जुन वाडकरच्या बुटांची टपटप आमच्यापर्यंत आलीच नाही. ती दूर 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 गेली. दुसऱ्या दिवशी मी येताना एक छानसा तजेलदार ताजा गुलाबांचा गुच्छ आणला. सगळ्यांपासून लपवत ड्रॉवरच्या खडात हलकेच ठेवून दिला.
थोड्या वेळाने जायचं, साहेबांना गुच्छ द्यायचा, त्यांना एक मनोभावे नमस्कार करायचा. मी अगदी भक्तिभावाने रोमांचित होऊन संधीची वाट पाहत बसून होतो. उगीचच फायली चाळत होतो. आणि मग इतरांप्रमाणेच माझ्याही नजरेला आलं की अर्जुन वाडकर आज अजूनही आला नव्हता. आज 6 महिन्यात तो कधी एका मिनिटानेही लेट झाला नव्हता. मग आज असं का बरं? त्याचा हेतू सफळ झाला होता म्हणून हे असं. मी उठून बाहेर जायला पाहत होतो. पण मग गुलाबांचा गुच्छ या सगळ्यांना दिसला तर कागदात गुंडाळून न्यावा, भज्यांच्या पुडीसारखा. पण मग हे चायला भजी म्हणून पुडीवर तुटून पडतील आणि मग बिंग फुटेल. मी मग आपला बसूनच राहिलो आणि अच्युत ताजणे धावत धावत आला. धापा टाकत म्हणाला, साहेब भयंकर ऑफ झालेत. चला 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 चला, सगळ्यांना बोलवलंय त्यांनी, चला. आम्ही धडाधड बाहेर पडलो. मी तेवढ्यात गुलाबाच्या गुच्छावर विचार केला. पण मग मी रिकाम्या हातांनीच गेलो. साहेबांच्या खोलीत खाली मान घालून हजर झालो. साहेब एकदम ताडकन उठून उभे राहिले, तुटलेल्या कड्यासारखे कडाडले. त्याने राजीनामा का दिला? तुटलेल्या कड्यावरून खालच्या दरीत एक खडक गडगडा आला. आम्ही एकमेकांकडे पाहत उभे राहिलो आणि हेडकारकुनाने हलकेच उलट प्रश्न केला, कोणी? मूर्ख आहात, कोणी म्हणून विचारता? तुटलेल्या कड्यासारखे आम्ही पोकळीसारखे हलके हलके होऊन गेलो. मला तर वाटलं आता आम्ही खाली कोसळणार. अर्जुन वाडकरांनी राजीनामा दिला. आम्ही एकमेकांकडे अचंब्याने पाहिलं. आम्हाला काहीच समजेना आणि तुटलेल्या कड्यावरून दुसरा एक खडक गडगडला. बोला, का दिला राजीनामा? का दिला? का दिला? का दिला? का दिला? आम्ही एकमेकांकडे तोंड करून एकमेकांना विचारू लागलो. का 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 दिला राजीनामा? साहेब कडाडले. आम्ही 7 जण तुटलेल्या कड्याच्या पायथ्याशी 7 खडकांसारखे होऊन गेलो होतो. मी नावाच्या खडकाचा एक टवका उडाला होता आणि त्याचा आकार गुलाबाच्या गुच्छांसारखा दिसत होता. चालते व्हा मूर्ख, आळशी, गलथान, नॉनसेन्स, गेट आउट, साहेब चवताळले. साहेबांच्या कपाळावरचं जाळं अधिकाधिक गुंतागुंतीचं झालं. त्यांचं उतरलेल्या टरबुजासारखं तोंड मला वाटलं की आठ्यांच्या जाळीत गुंतून पडलंय. आम्ही मग हलके हलके बाहेर आलो. मी सगळ्यांच्या पुढे गेलो. धावत धावत टेबलापाशी गेलो. ड्रॉवर उघडला आणि गुलाबाचा गुच्छ खिडकीतून रस्त्यावर फेकून दिला. निकम तेवढ्यात येऊन टाईपरायटरवर बसला. त्याची जाडजूड बोटं बटनावरून सरकू लागली, गोगलगाईसारखी. टाईपरायटरचा आवाज होत राहिला, कारकुनांच्या काळजांसारखा. मग सगळेच आले. सगळ्यांचे चेहरे नकारात्मक होते. आम्ही एकमेकांकडे आमच्या डोक्यांची विचित्र हालचाल करीत पाहतच राहिलो. पण आम्हाला राजीनाम्याचा अर्थच कळला नाही. कशाचाही नाही कळला. नेरुरकर दातोट खात उद्गारला, चायला गेला तरी भोसडीची कटकट असते. आम्ही पार्टिशनच्या फटीतून हलकेच पाहिलं. साहेब खोलीत उभे होते. कालचा गुलाबांचा गुच्छ त्यांनी नाकाकडे नेला होता आणि 1-1, 2-2 पाकळ्या जमिनीवर गळत होत्या. जवळ दूर विखरून पडत होत्या. निकमाच्या टाईपरायटरचा आवाज पोपटाने पिंजऱ्यावर टोचची मारल्यासारखा होतच राहिला होता. कथा इथे संपली आहे. असा एखादा निर्हेतुक, निरपेक्ष, सकारात्मक कृती करणारा अर्जुन वाडकर असतो. असं वाटतं ना की आपल्याही आयुष्यामध्ये असा एखादा अर्जुन वाडकर यावा. त्याने कोटाच्या खिशातून शुभ्र मलमली रुमाल काढावा आणि खिशात भरलेलं हसू आपल्या ओठागालांना लावावं. नंतर तो रुमाल आपल्या खिशात ठेवून द्यावा, आपल्यासाठी कायमचा. खरं ना? पण त्यापेक्षा आपण स्वतःच अर्जुन वाडकर झालो तर किती छान ना. प्रयत्न तर करूया. भेटूया पुन्हा नव्या कथेसह.